विद्यार्थी मित्रांनो, सुगम लर्निंग या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण येणाऱ्या वर्षीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठीची एक तयारी म्हणून आज चर्चा करण्यासाठी मी आपणाबरोबर घेऊन आलेलो आहे फेब्रुवारी 2019चा स्कॉलरशिपचा पेपर. यामध्ये आपण आज प्रामुख्याने जी चर्चा करणार आहोत ती करणार आहोत थर्ड लँग्वेज म्हणजेच तृतीय भाषा इंग्लिशवरच्या सर्व प्रश्नांची. यामध्ये आपण सर्व प्रश्न त्यांचे एक सिम्प्लिफिकेशन, त्यांचा अर्थ आपण पाहणार आहोत आणि त्याचबरोबर त्यावर आधारित जे ऑप्शन्स, जे ऑल्टरनेटिव्ज, जे पर्याय आहेत त्या पर्यायांची चर्चा करून त्यातील योग्य पर्याय कोणते आणि का आहेत, त्याची कारणं काय आहेत, अशा प्रकारे आपण चर्चा करणार आहोत. आपण आज भाग 1 मध्ये प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 9 पाहतो आहोत. जेणेकरून हा व्हिडिओ फार लेंग्दियर न होता आपणास प्रत्येक प्रश्न हा डिटेलमध्ये समजून घ्यायची एक संधी प्राप्त होणार आहेत. चला आपण सुरुवात करतो आहोत. प्रश्न क्रमांक 1 आणि 2 यासाठी त्यांनी एक पॅसेज दिलेला आहे. आपण तो पॅसेज वाचूयात. काय आहे पॅसेज? पहिले आपण प्रश्न असं वाचूयात. तो आहे की इन्स्ट्रक्शन फॉर क्वेश्चन 1 and 2, रीड द पॅसेज अँड आन्सर द क्वेश्चन्स. पाहूयात आपण काय आहे पॅसेज. तो पॅसेज आहे, look at your palm and especially the tips of your fingers closely. You will see the lines on your fingers when it is printed on the paper. It is your fingerprints. Each person's fingerprint is unique. There are millions of people in the world, but each person has a different fingerprint. विद्यार्थी मित्रांनो, पहिल्या 2 पॅराग्राफमध्ये आपण चटकन त्याचा अर्थ पाहूयात. काय अर्थ होतोय मराठीत त्याचा? की ह्या पॅसेजमध्ये विशेष करून जी माहिती दिली जाते आहे ती दिली जाते आहे आपल्या फिंगर्स म्हणजे आपल्या बोटांबद्दल. आणि बोटांपेक्षा जास्त याच्यामध्ये चर्चा केली जाते आहे फिंगरच्या प्रिंट्सची. आपण बोटाच्या टिप्सवर, वरच्या भागावर पाहतो काही विशिष्ट असे वर्तुळ असतात जे आतमध्ये किंवा आतून बाहेरमध्ये विकसित झालेले असतात, त्यांना फिंगरप्रिंट्स म्हणतात. यामध्ये हा पॅसेज अजून आपल्याला पुढं माहिती असं देतो की प्रत्येक पर्सनची, प्रत्येक व्यक्तीची जी फिंगरप्रिंट आहे ती युनिक म्हणजे एकमेव असते, जी दुसऱ्याशी मॅच होत नाही. ठीक आहे, आपण पाहूयात पुढे पॅसेजमध्ये काय म्हटलेलं आहे. इजंट इट अमेझिंग, अ चीट कॅन कॉपी युअर हँडरायटिंग ऑर युअर सिग्नेचर बट ही कांट कॉपी युअर फिंगरप्रिंट्स. पॅराग्राफमध्ये असं सांगितलं आहे की आश्चर्यकारक आहे की एखादा खोटारडा व्यक्ती, एखादा असा व्यक्ती की जो तुम्हाला फसवू इच्छितो तो तुमची हस्ताक्षर आणि सही कॉपी करू शकतो, परंतु तुमची फिंगरप्रिंट कोणत्याही याच्यामध्ये कॉपी करणं त्याला शक्य नाही. पुढे वाचूयात. इट बिलॉंग्स टू यू अलोन. इवन पोलीस कॅन यूज देम टू कॅच थीव्स अँड क्रिमिनल्स. व्हॉट अदर थिंग्स कॅन यू थिंक ऑफ दॅट आर युनिक टू इच पर्सन. म्हणजेच अनेक गुन्ह्यांमध्ये पोलीससुद्धा हातांच्या ठस्यांची म्हणजेच फिंगरप्रिंट्सच्या आधारे योग्य त्या आरोपीपर्यंत, योग्य त्या गुन्हेगारापर्यंत पोचण्यास त्यांना या फिंगरप्रिंट्सची मदत होते. आता आपण पाहूयात याच्यावर आधारित प्रश्न क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 1 आहे, चूज द करेक्ट ऑप्शन. आपल्यासमोर एक फ्लोचार्ट आहे. त्या फ्लोचार्टमध्ये, त्या डायग्राममध्ये सांगितलेलं आहे चीट कांट कॉपी युअर.
म्हणजेच एखादा फसवी व्यक्ती, खोटारडी व्यक्ती तुमची कोणची गोष्ट कॉपी करू शकत नाही. पर्याय 4 आहेत. एक आहे पाम, दुसरं आहे हँडरायटिंग, तिसरं आहे फिंगरप्रिंट आणि चौथी आहे सिग्नेचर. येस, यू आर राईट दॅट आवर ॲन्सर, आपलं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, फिंगरप्रिंट. दॅट मीन्स चीट कांट कॉपी युअर फिंगरप्रिंट. प्रश्न दुसरा वाचूयात. काय आहे प्रश्न? दिस पॅसेज इज अबाउट पर्सन्स डॅश डॅश. म्हणजे ह्या पॅसेज व्यक्तीच्या कशा संदर्भात आहे, काय त्याचा विषय आहे पाहूयात. विषय खाली दिलेले आहेत. पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 फिंगरप्रिंट, नंबर 2 फुटप्रिंट, नंबर 3 पेपर प्रिंट अँड नंबर 4 कलर प्रिंट. ऑफकोर्स यू आर राईट. आपलं जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1 फिंगरप्रिंट्स. आपण जातो आहोत प्रश्न 3 ते 5. यासाठी आपल्यासमोर पुन्हा एकदा एक पॅसेज आलेला आहे. तो पॅसेज आपण वाचूयात, त्याचं आपण मराठीमध्ये सिम्प्लिफिकेशन पाहूयात आणि प्रश्नांकडे जाऊयात. मी पॅराग्राफ वाचतो आहे. कार्वर वॉन्टेड टू हेल्प द पुअर फार्मर्स who had small farms in Alabama. He showed them how to get good crops. These farmers grew plants like cotton because there was profit in it. कार्वर ही एक शेती तज्ञ असलेली जगप्रसिद्ध व्यक्ती अलाबामा या अमेरिकेतील राज्यामधील गरीब शेतकऱ्यांना नेहमी शेती कशी करावी, छोट्या शेतामधून आपल्याला पुरेसं उत्पन्न कसं काढावं याचे मार्गदर्शन करत असे. कार्वरने दाखवून दिलं की हाऊ टू गेट गुड क्रॉप्स म्हणजे चांगलं उत्तम पीक कसं आपण आपल्या शेतातून उत्पन्न काढू शकतो. These farmers grew plants like cotton because there was profit in it. आणि त्या काळामध्ये सर्व गरीब शेतकरी त्यांच्या छोट्या शेतांमध्ये कॉटन म्हणजेच कापसाचं पीक घेत, कारण त्यातून त्यांना चांगला फायदा होत असे. बट कॉटन मेड द सॉइल पुअर. कार्वर टोल्ड देम टू ग्रीव क्रॉप्स लाईक पीनट्स अँड बीन्स. कापूस उत्पादनामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान असं असे की त्यामुळे त्यांच्या शेत जमिनीची उत्पादन क्षमता अत्यंत कमी होत असे. कार्वरने त्यांना सल्ला दिला की त्यांनी पीनट्स आणि बीन्स म्हणजेच भुईमुग आणि तत्संवर्गीय काही शेंगांचे उत्पादन घ्यावे. These crops made the soil rich again. आणि त्यांनी अधिक माहिती दिली की ह्या पिकांच्या उत्पादनामुळे तुमच्या जमिनीचा कस वाढेल. The farmers got very good crops. In fact, the crops were so good that the farmers did not know what to do with so much of them. शेतकऱ्यांनी कार्वर यांच्या सल्ल्यानुसार ज्यावेळेस शेंगावर्गीय पीक घेतले त्यावेळेस त्याचे उत्पादन भरपूर आल्यामुळे ते अत्यंत आनंदी झाले. परंतु उत्पादन इतकं प्रचंड होतं की त्याचं नेमकं काय करावं याचे उत्तर शेतकऱ्यांकडे नव्हते. बट कार्वर बिगॅन टू लुक फॉर न्यू युजेस फॉर दीज प्लांट्स. आणि कार्वरनी ह्या नव्याने घेतलेल्या पिकांमधून काय करता येईल याच्यासाठी विचार सुरू केला. पहा, फ्रॉम पीनट्स ही मेड शुगर, इंक, बूट पॉलिश, कलर्स, सूप्स, ॲज मेनी ॲज 300 थिंग्स. कार्वरांनी पीनट्स म्हणजे भुईमुगापासून साखर, शाई, बूट पॉलिश, कलर्स इत्यादी प्रकारचे 300 वस्तू बनवल्या जाऊ शकतात हे शेतकऱ्यांना दाखवून दिले.
From sweet potato, he made 8 things. Soon these crops were in great demand and the farmers were happy. तसेच जे आपलं रताळं असतं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्वीट पोटॅटो म्हणतो, त्याचे 8 उपयोग दाखवून दिले. शेतकरी वर्गांमध्ये हे सर्व प्रकारचे पिकं घेऊन त्यांना झालेल्या फायद्यामुळे सर्व शेतकरी वर्ग अत्यंत आनंदी होता. हा होता आपला पॅसेज. आता आपण जातो आहोत प्रश्न क्रमांक 3 कडे. पहा प्रश्न क्रमांक 3 काय आहे. फिल इन द ब्लँक्स विथ प्रॉपर ऑल्टरनेटिव्ह डॅश डॅश मेड सॉइल पुअर. आपण पाहिलेलंच आहे की कॉटन मेड सॉइल पुअर, म्हणून आपला पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 4. व्हॉट डीड कार्व्हर शो द फार्मर्स. म्हणजेच कार्व्हर या शेती तज्ञाने शेतकऱ्यांच्या नजरेस कोणची गोष्ट आणून दिले. 4 ऑप्शन आहेत. टू ग्रो क्रॉप्स लाईक पीनट्स अँड बीन्स, to look for new crops, to become happy, and how to get good crops. तर शेतकऱ्यांनी दाखवून दिलं, कार्व्हर यांनी शेतकऱ्यांना दाखवून दिलं. याच्यामध्ये पहा याच्यामध्ये ऑल्टरनेटिव्ह नंबर 1 टू ग्रो क्रॉप्स लाईक पीनट्स अँड बीन्स. तर आपला पर्याय क्रमांक 1 हा 4 या प्रश्नासाठी योग्य पर्याय आहे. प्रश्न 5. हाऊ मेनी थिंग्स कार्व्हर मेड फ्रॉम स्वीट पोटॅटोज. याचा अर्थ असा आहे की कार्व्हर यांनी स्वीट पोटॅटो म्हणजेच रताळ्यापासून किती गोष्टी बनवू शकतो हे दाखवून दिले. आता पहा यामध्ये काहीतरी प्रिंटिंग मिस्टेक आहे, तर आपण लक्षात ठेवूया. त्यातला पर्याय आहे 8 थिंग्स. त्याच्यामुळं यातील कोणताही पर्याय त्याला लागू नाही. त्यामुळं मी असं म्हणेन की यावर आपण असं उत्तर लिहूयात की त्याचं उत्तर होतं 8 थिंग्स. ओके. आपण जातो आहोत प्रश्न क्रमांक 6 कडे. चूज द अपोजिट मीनिंग ऑफ द वर्ड फॉर द अंडरलाइन वर्ड्स. चूज द अपोजिट मीनिंग वर्ड फॉर द अंडरलाइन वर्ड. खाली दिलेल्या वाक्यामध्ये 2 शब्द अंडरलाइन केलेले आहेत आणि आपल्याला त्यासाठी विरुद्धार्थी शब्द निवडायचे आहेत आणि त्याच्याशी योग्य असणारा पर्याय आपण शोधून काढायचा आहे. वाक्य पाहूया. हर्क्युलस वॉज ब्रेव्ह अँड स्ट्रॉंग बट हीज एनिमी वॉज डॅश डॅश अँड डॅश डॅश. पहा हर्क्युलस हा ब्रेव्ह आणि स्ट्रॉंग होता, परंतु जे एनिमी कसे होते, तर ह्याच्याशी आपल्याला कम्प्लिटली अपोजिट असे शब्द पाहिजे आहे. पहा यामध्ये 4 पर्याय जे आहेत ते डेडली अँड डिफिकल्ट, स्ट्रेंथ अँड बिग, timid and weak, thin and kind. तर पहा जो योग्य पर्याय आहे तो आहे ब्रेवला अपोजिट टिमिड आणि स्ट्रॉंगला अपोजिट वीक. म्हणून आपला पर्याय क्रमांक 3 हा आपला योग्य पर्याय आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7 कडे जातो आहोत. काय आहे प्रश्न. Choose 2 correct alternatives to form the meaningful words and complete the web. ही जी वेब दिली आहे या वेबमध्ये पहा डोळा इथं सेंटरमध्ये आय लिहिला आहे आणि डोळ्याशी संबंधित अशा काही गोष्टी किंवा त्याच्या जवळ असणाऱ्या की त्याच्या सराउंडिंगमध्ये असणाऱ्या काही गोष्टी दिल्या आहेत. उदाहरण पाहूयात. आय बॉल आय लॅश. आय बॉल म्हणजे डोळ्यामधली बाहुली आणि आय लॅश म्हणजे पापण्या. आता पहा खाली 4 पर्याय दिले आहेत. त्या 4 पर्यायांपैकी आपल्याला 2 करेक्ट पर्याय निवडून 2 रिकाम्या जागी भरायच्या आहेत. काय आहेत पर्याय. नंबर 1 लीड,
नंबर 2 ग्रे, नंबर 3 ब्रो अँड नंबर 4 लिफ. पाहूयात आपल्याला जो योग्य पर्याय जे 2 निवडायचे आहेत ते डोळ्याशी संबंधित त्याच्या आजूबाजूचे अवयव आहेत आणि त्यासाठी आपल्याजवळ योग्य जे पर्याय आहेत ते पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 राहणार आहेत. म्हणजेच कोणचे की 1 इज लीड अँड द 3rd इज ब्रो. लीड म्हणजे डोळा झाकण्यासाठी असणारा डोळ्याच्या वरचा तो स्किनचा भाग आणि ब्रो म्हणजे डोळ्याच्या वर जो केसांची एक स्ट्रीप असती, लाईन असते, त्याला ब्रो म्हणतात. भुवई म्हणतो आपण त्यास. तर अशा प्रकारे आपण 2 करेक्ट ऑल्टरनेटिव्ह सिलेक्ट केले. ते आहेत आय लीड अँड आय ब्रो. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात काय आहे. आता पुन्हा खाली एक थोडीशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, माहिती दिलेली आहे. त्यामध्ये सांगितलं की रीड द इन्फॉर्मेशन केअरफुली, चूज द स्पेसिफिक वर्ड दॅट इज डिस्क्राइब्ड इन द क्ल्यू. यामध्ये आपल्याला जी माहिती दिली आहे ती काळजीपूर्वक वाचून त्याच्यामध्ये जो एक क्ल्यू म्हणजे एक सजेशन दिलेलं आहे ते लक्षात घ्यायचं आहे. पाहूयात आपण काय आहे तो इन्फॉर्मेशन. मेनी पीपल बिलीव्ह दॅट इफ अ cat crosses your path, then your work will not be done. Many times people believe in things which are not really logical or reasonable. It is called dash dash. ते इन्फॉर्मेशनची माहिती पाहूया. इन्फॉर्मेशन अशी आहे की बहुतांश जे लोक असतात त्यांचा विश्वास असतो की ते एखाद्या कार्यासाठी कामासाठी बाहेर जाताना जर एखाद्या मांजराने त्यांचा रस्ता ओलांडला तर होणारे काम होत नाही. बहुतांश वेळेस अशा प्रकारची जी समजूत असती ती कोणत्याही योग्य कारणावर आधारित नसते. तर अशा प्रकारे गैरसमजुतीवर आधारित असणाऱ्या आपल्या विश्वासास टिंबटिंब म्हणतात. आपल्यासमोर पर्याय देतो आहे. पर्याय आहेत पा. नंबर 1 ट्रस्ट, नंबर 2 फॅक्ट, नंबर 3 फॅन्टसी अँड नंबर 4 सुपरस्टिशन. तर योग्य जो शब्द आहे जो इट इज कॉल्ड नंतर वापरायचा आहे तो आहे सुपरस्टिशन. सुपरस्टिशन म्हणजे अंधश्रद्धा. ओके. आपण जातो आहोत प्रश्न क्रमांक 9 कडे. प्रश्न क्रमांक 9 आहे चूज 2 करेक्ट ऑल्टरनेटिव्स टू कंप्लीट द सेट ऑफ वर्ड्स रिलेटेड टू ऑइल. या दिलेल्या आपल्याला चौकोनांमध्ये तेलाशी संबंधित शब्द शोधून काढायचे आहेत. त्यापैकी पहा पहिलं जी वस्तू आहे ती आहे कोकोनट म्हणजे नारळ. ती आपल्या समोर दिसते आहे आणि आपल्याला 2 करेक्ट ऑल्टरनेटिव्ह म्हणजे अजून 2 असे शब्द या कोष्टकामध्ये शोधायचे आहेत की जे आपल्याला तुमच्या तेलाशी संबंधित वस्तू दाखवून देतील. तर पाहूयात आपण. यामध्ये आपण जर दुसऱ्या व्हर्टिकल लाईन्समध्ये जर पाहिलं तर पहा आपल्याला शब्द दिसेल SESAME सिसेम. राईट. आणि तसाच दुसरा शब्द आपल्याला दिसेल अगदी फ्रंट रोला, व्हर्टिकल फ्रंट रोला, तो आहे ऑइल. राईट. ऑलिव्ह. सिसेम अँड ऑलिव्ह हे 2 असे आपल्याला तेलवर्गीय पिकं आढळतात किंवा धान्य आढळत आहेत ज्यामधून तेल निघतं. ठीक आहे. तर मग आपण आता पाहूयात पर्याय. आपल्यासमोर पर्याय दिलेले आहेत. त्यांनी 1 राईस ब्रान, नंबर 2 सिसेम, नंबर 3 आल्मंड अँड नंबर 4 ऑलिव्ह. तर ऑब्व्हियसली आपण आपले जे 2 पर्याय आहेत ते आहेत सिसेम अँड ऑलिव्ह. तर विद्यार्थी मित्रांनो
हे होते आज आपले पहिले 9 प्रश्न जे आपण पार्ट 1 मध्ये पाहिले. यानंतर लवकरच आपण पार्ट 2 मध्ये पुढील 8 प्रश्न पाहणार आहोत, जेणेकरून आपल्याला प्रत्येक प्रश्नाची अगदी यथासांग चर्चा करता येईल आणि प्रत्येक उत्तर हे लॉजिकली तर्कावर आधारित शोधता येईल. आपण लवकरच भेटतो आहेत भाग 2 मध्ये. तोपर्यंत आमच्याबरोबर व्हिडिओच्या अंतापर्यंत राहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.